कालपासून आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचनाला प्रारंभ केलेला आहे. आज अध्याय पहिला ओव्या 51 ते 100 यावरील मामासाहेब दांडेकर यांनी लिहिलेली निरूपणे वाचू. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे नमः. व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले. मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कड देऊन कढविल्यावर त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. त्याचे गीतारूप साजूक तूप बनले. वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवितात व सोहम भावनेने पार पावलेले जेथे रममाण होतात, भक्तांनी जिचे म्हणजे गीतेचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे, ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव व शंकरजीची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिल्ले मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दांवाचून करावी. मनातल्या मनात हिचा विचार करावा. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशीच आहे. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेमसौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, आपले अंतःकरण सखोल आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढिवाळपणाने केले आहे. ही वास्तविक आपल्या पायांजवळ विनंती आहे. लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानावयाचा. हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे. तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला? परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ऐका, ही मी तुमची विनंती करीत आहे. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे? किंवा टिटवीने समुद्र आटविण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा अजाणपणाने प्रयत्न करावा, त्याप्रमाणे अजाण मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. हे पहा, आकाशाला कवळावयाचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे. म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही थांग लागत नाही. या गीता तत्वाचा विचार करावयास जावे तेव्हा ते रोज नवीनच आहे असे दिसते. समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा योगनिद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष गीता सांगितली. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते. मी तर पडलो लहान मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड काय लागणार? या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार? सूर्याला कोणी उजळावे? चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे ठेवावे? असे आहे तरी ज्ञानदेव म्हणतात, या कामी मला एक श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे. त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो आहे.
एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी पण संत कृपेचा दिवा मजपुढे सारखा लखलखीत जळत आहे. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेलेल्यालाही जीवित लाभते. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय? कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे? आणि म्हणूनच मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो आहे. तरी उणे असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते सोडून द्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलावीत आहात म्हणून मी बोलतो, गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराने दोरी नाचवील तशी नाचते, त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोपी आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. म्हणून तेव्हा श्री गुरु म्हणाले, राहू दे, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव अतिशय उल्लसित होऊन म्हणाले, मी बोलतो ते मोकळ्या मनाने ऐका. तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत, तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत हे मला सांग. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचे स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडव यांनी काय केले? त्यावर संजय म्हणाला, त्यावेळी राजा दुर्योधन पांडवांचे सैन्य तर व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना पुढील शब्द बोलला. हे गुरो, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न याने व्यूह रचून उभी केलेली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा. त्यावेळेला संजय बोलला. तो म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो, त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला. तेव्हा त्याला कोण आवरणार? जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे? अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याला प्रलयकालच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो, त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजीत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का? हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोवार रचले आहेत. जसे काय चालते डोंगरी किल्लेच. ज्याला तुम्ही शिकविलेत, विद्या देऊन शहाणे केलेत, त्याने दृष्टद्युम्नाने हा सैन्य सिंह कसा उभारला तयार केला आहे पहा. या सेनेमध्ये भीमार्जुनांसारखे युद्धामध्ये शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत. त्यांची नावे सांगतो, ऐका. युयुधान म्हणजे सात्यकी, विराट, महारथी द्रुपद. आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत, जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत. दृष्टकेतू, चेकितान आणि वीर्यसंपन्न काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, तसाच नरवीर शैव्य आणि पराक्रमी युधामन्यू, वीर्यशाली उत्तमौजा,
सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आले आहेत. चेकितान, दृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा. हा कुंतीभोज पहा, येथे हा युधामन्यू आला आहे. आणखी हे पुरजित वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत, हे पहा. याप्रमाणे आज आपलं ओव्या 51 ते 100 यावरील निरूपणे वाचून झालेली आहेत. कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 1. ओवी क्रमांक 51 पासून पुढे. ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे, मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले निविवेके, पद आले परिपाके आमोदासी, जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, जे आकर्णिजे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा, जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी, जैसे शारदीचिये चंद्रकळे, माझी अमृत कणकोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे तिया परी श्रोता, अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणूनिया, हे शब्दे वीण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी, जैसे भ्रमर परागू नेती, परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती, ग्रंथी इये का आपुला ठावोन सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता, कुमुदिनी जाणे ऐसे नि गंभीरपणे, स्थिरावलेनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू इये, अहो अर्जुनाचिये पाती, जे परिसणया योग्य होती, तिही कृपा करूनी संती, अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा गोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणवनिया, जैसा स्वभावो माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयांचा संतोष आथी, तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला, प्रार्थू काई परी अपराधू तो आणिक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवू लाहे म्हणवनिया, हे अनावरण विचारिता, वायाची धीवसा उपनला चित्ता, ये रवी भानुतेजी काय खद्योता, शोभा आथी की टिटिभू चाचूवरी, मापसूये सागरी, मी नेण तू त्या परी प्रवर्ते येथ, आईका आकाश गिवसावे, तरी आणिक त्याहुनी थोर हो आवे, म्हणवनी अपाडू हे आघवे निर्धारिता, या गीतार्थाची थोरी, स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नू करी, चमत्कारवनी तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे, गीता तत्व हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला, ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काही होये, हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे,
गगनमुठी सुवावे मशके केवी परी एथ असे एकू आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे ये रवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तर्री संत कृपादीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुक याही आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई जयाते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणूनी मी प्रवर्तो लाहे ग्रंथी इये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी घे यावे हे तुमते विनवितू असे आता देईजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहीतू साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा या बोला निवृत्ती दासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परियसा मना अवकाशू देऊनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तेची ये तुला अवसरी काय किजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मजप्रती संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवण ना तरी वडवानळू साधुकला प्रळय वाते पोखला सागरू शोषुनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखो निया दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेणे हा सैन्य सिंहू पाखरिला देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची एथ युयुधानु सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान्
पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युः